वर्षावास नववर्ष 2024 चे स्वागताध्यक्ष आयुष्यमान संजय कुडकर, सचिव काष्टक शिक्षक संघटना कोल्हापूर, आपणा समितीकृत आपल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपणा सर्वांच्या वतीने मनपूर्वक स्वागत. रविवार दिनांक 20 ऑक्टोबर 2024 चौथी वर्षावास धम्म परिषद कोल्हापूर या ठिकाणी आज संपन्न होत आहे. या परिषदेसाठी उपस्थित असणारे आदरणीय बंतेजी श्री सारो, त्याचबरोबर आजचे प्रमुख व्याख्याते आदरणीय शिंगारे सर, अमित मेधावी सर, उद्घाटक थोड्याच वेळात ज्यांचं आगमन होणार आहे ते आपले कोल्हापूरचे छत्रपती खासदार शाहूजी महाराज, त्याचबरोबर आजच्या धम्म परिषदेचे अध्यक्ष आणि आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातील भोगावती महाविद्यालयाचे प्राध्यापक, आमचे मार्गदर्शक आदरणीय विजय काळेबाग सर, ज्यांच्या हस्ते आज ध्वजारोहण झालं ते आमचे मित्र मागासवर्गीय संघटनेचे जिल्हाध्यक्ष आदरणीय गरफणकर सर, धम्म परिषदेचे सर्व संयोजक, आयोजक आणि उपस्थित सर्व धम्मबंधू भगिनींना, त्या सर्वांचं या धम्म परिषदेच्या निमित्तानं मी सहर्ष स्वागत करतो. तथागत महाकारुणिक गौतम बुद्ध, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, माता जिजाऊ, माता रमाई, माता सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, संत गाडगे बाबा, संत तुकाराम महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील या आणि यासारख्या अनेक समाज उद्धारासाठी आयुष्य वेचलेल्या सर्व महामानवांना प्रथमतः मी विनम्र असं अभिवादन करतो. आपल्या स्वतःच्या पायाशी सर्व प्रकारची सुखे संपत्ती लोळत घेत असताना सुद्धा समाजाचं दुःख जाणून त्या दुःखातून मानवाची मुक्तता करण्यासाठी, संपूर्ण मानव जातीला सुखी समाधानी जीवन जगण्यासाठीचा मार्ग शोधून काढणे या कारणासाठी घरातून बाहेर पडलेले सिद्धार्थ गौतम यांचं जीवन आपण सर्वांनी जाणून घेतले असेल किंवा काही जणांनी अजून अद्याप माहिती करून घेतलेले नसेल, तर त्यांचं जीवन आपण सर्वांनी जाणून घ्यावं ही विनंती करतो. गौतम बुद्धांच्या जीवनातून संपूर्ण मानव जातीच्या सुखाचाच विचार आपल्याला पाहायला मिळेल. कोणत्याही दुःखानं ढासळून न जाता त्या दुःखाला समर्थपणानं सामोरं जाणं आणि पुढील जीवन सुखकारक बनवणं अगत्याचं आहे. भूतकाळात घडलेली घटना किंवा दुःखाचे कारण आपण समजू शकत नाही, पण त्यातून अनुभव घेऊन भविष्यातले मार्गक्रमण करताना त्या चुका आपण निश्चितपणानं टाळू शकतो. स्वतः सुखात राहणं आणि इतरांनाही सुखात ठेवण्यासाठीचा प्रयत्न करणं म्हणजेच तथागतांचे तत्वज्ञान होय. अज्ञान, अंधश्रद्धा, रूढी, परंपरा यातून आपलं जीवन सुखी समाधानी होणार आहे का? आपण करत असलेल्या कर्मामुळे स्वतः सुखी होऊन इतरांना जर दुःख निर्माण होणार असेल तर ते कार्य सुख काही उपयोगाचं असत नाही. आपलं कर्म जसं स्वतःच्या सुखासाठी असतं तसंच इतरांनाही ते सुखकारक असणं आवश्यक आहे. राग, लोभ, द्वेष, मत्सर यातून अपेक्षाभंग झाला तर आपले जीवन दुःखाने भरून जाते आणि म्हणून आपण वैचारिक दृष्ट्या वैफल्यग्रस्ताच्या मार्गाला जातो. त्यापासून आपण जास्तीत जास्त दूर राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे, तरच आपल्या वाट्याला दुःख येणार नाही. त्याचबरोबर इतरांनाही आपण दुःख देत नाही. जर आपण या राग, लोभ, द्वेष, मत्सर टाळला तर स्वतःही सुखी होऊ आणि आपल्यापासून कुणालाही दुःख होणार नाही. जर आपण स्वतः शांतताप्रिय असू, मैत्री भावना, सहकार्य, करुणा, दया, क्षमा या मार्गाचा जर आपण अवलंब केला
तर निश्चितपणानं आपलं जीवन तर सुखकर होणार आहेच, पण त्याचबरोबर आपल्या सोबत असणाऱ्या माणसाने बुद्ध तत्वज्ञानाचा हा मार्ग दाखवला तर ते सुद्धा आपलं स्वतःचं जीवन सुखी जगू शकतात. आजच्या धक्काधक्कीच्या जीवनात आपण भौतिक सुखाच्या पाठी लागलो आहोत. त्यातून आपली गरज कधी संपत नाही, हव्यास वाढतच राहतो आहे. त्यांच्या पूर्ततेसाठी स्वतः अशांत वृत्तीने आपण जीवन जगत आहोत. त्याचा परिणाम स्वतःच्या शरीरावर, मनावर, वर्तनावर व्हायला लागलेला आहे आणि त्यातूनच आपल्याला राग येणं, चीड येणं, द्वेष, मत्सर, हेवेदावे निर्माण व्हायला लागलेले आहेत. त्याचा परिणाम जसा स्वतःवर होतो तसाच आपल्या कुटुंबावरती आणि समाजावरती सुद्धा होत असतो. स्वतः शांत समाधानी जीवन जगण्याचा तथागतांचा हा विचार स्वतःच्या आचरणात आणण्याचा आपण प्रयत्न करूया. बंधुभाव, मैत्री भावना वाढीला लावली तर समाजात आज दिसणारी भिन्नता निश्चितपणे कमी होण्यास मदत होणार आहे. कोणाकडूनही कोणत्याही प्रकारची अपेक्षा न बाळगता दुसऱ्याच्या जीवनामध्ये सहाय्यभूत ठरेल असे आचरण आपण ठेवले पाहिजे आणि तरच स्वतःचा आणि कुटुंबाचा आणि समाजाचा विकास होणार आहे. मी स्वतःसाठी, समाजासाठी, कुटुंबासाठी काय करू शकतो याचा विचार करून जीवनाचा जर मार्गक्रमण केले तर खूप मोठे मानसिक समाधान आपल्यास लाभणार आहे. समाजामध्ये निर्माण झालेले महामानव हे स्वतःच्या विकासापेक्षा समाजाच्या उत्कर्षाचा विचार करत होते आणि म्हणूनच चांगला समाज आजपर्यंत घडण्यास मदत झालेली आहे. ज्यांच्यामुळे हा समाज चांगला घडला त्यांचाच आज इतिहास आपल्याला पाहायला मिळतो, ज्यांना आपण भविष्यातही विसरू शकत नाही कारण त्यांनी समाजासाठी खूप मोठं कार्य केलेलं आहे. आजपर्यंतच्या शेकडो वर्षाच्या कालखंडामध्ये जे लोक स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी जगले त्यांना समाज कधीच विसरून गेलेला आहे. पण आपल्याला ज्ञात असणारे हे सर्व महामानव जे आहेत हे समाजासाठी जगलेले आहेत आणि म्हणूनच आपल्याला त्यांची आठवण होते. स्वतःसाठी जगण्यापेक्षा समाजासाठी जगणं, समाजाच्या उत्कर्षासाठी जगलं तरच आपलं नाव अजरामर होणार आहे. अज्ञान, अंधश्रद्धा, घातक रूढी, परंपरा यातून जर आपण बाहेर पडून चांगल्या वाईटाचा स्वतःशी विचार करून चांगला मार्ग निवडायचा प्रयत्न आपण केला तर चांगल्या मार्गाने जीवन जगलो तर आपलं जीवन सुखकारक होणार आहे. तथागतांनी अगर इतर महामानवाने दिलेला कोणताही विचार जसाच्या तसाच न स्वीकारता वैज्ञानिक दृष्टिकोनातून त्याची चाचपणी करावी आणि मगच तो स्वीकारावा असं खुद्द तथागतांनी सांगितलेलं आहे. तथागतांनी स्वतःला ईश्वर किंवा परमेश्वर किंवा दूत असं काही सांगितलेलं नाही. मी सांगितलेला विचार त्याच्यावर तुम्ही सारासार विचार करा आणि त्या विचारातून जर तो तुम्हाला पटला तर स्वीकारा असं तथागतांनी सांगितलेलं आहे. आणि त्यामुळं कोण सांगतो म्हणून तो विचार जसाच्या तसा न स्वीकारता आपण त्याची चाचपणी करूया. समाजात अतिशय ज्ञानी लोक आहेत, धनवान असणारी माणसं आहेत, पण ही सर्वच माणसं सुखी आहेत असं नाही. कारण सुख हे मानण्यावर अवलंबून आहे. पैसा, संपत्ती, धन दौलत आहे पण ते सुखी आहेतच असं नाही. दिलेला विचार आपण जर जाणून घेतला आणि त्या मार्गाने स्वतःचं जीवन जगण्याचा जर आपण प्रयत्न केला तर निश्चितपणाने स्वतः सुखी व्हायला मदत होणार आहे. संबंधित संपूर्ण मानव समूह आपल्यामुळे जर सुखी होणार असेल तर त्यासाठी आपण सुद्धा स्वतःच्या सर्वस्वाचा त्याग करायला शिकलं पाहिजे. कारण तथागतांच्या सारखी महान माणसं सुद्धा सर्वस्वाचा त्याग करून समाजाच्या सुखासाठी झटलेले आणि म्हणूनच आज 2500 वर्ष होऊन गेली तरी सुद्धा त्याचा विचार आपल्याला प्रेरणादायी ठरत आहे. गेल्या 3 वर्षाच्या कालखंडामध्ये आपण सर्वांनी दिलेल्या पाठिंब्यामुळं आम्ही या ठिकाणी वर्षावास धम्मपरिषद कोल्हापूर या ठिकाणी संपन्न करीत आलेलो आहोत. या वर्षीची 4थी वर्षावास धम्मपरिषद होत आहे. संयोजकांनी घालून दिलेला हा जो पायंडा आहे आणि भविष्याचा विचार करता केलेली आखणी आहे यातून निश्चितपणाने वर्षावास धम्मपरिषद हे चांगलं रूप भविष्यात धारण करणार याबद्दल कुठल्याही प्रकारची शंका आपल्या मनात नाही. आपल्या सर्वांच्या सहकार्यातून कायमस्वरूपी या विचाराचा वारसा या परिषदेमार्फत कायम पुढे चालू ठेवला जाणार आहे आणि हा चालू ठेवण्याचा अखंडपणाचा प्रयत्न आम्ही निश्चितपणाने करणार आहोत. या ठिकाणी आज
या धम्मपरिषदेचं स्वागताध्यक्ष पद माझ्याकडे देऊन संयोजकांनी जो मला मान दिला त्याबद्दल मी धन्यवाद देतो. आज उपस्थित असणारे आदरणीय भत्तेजी, सर्व व्याख्याते, त्याचबरोबर उद्घाटक, अध्यक्ष, ध्वजारोहक आणि आपण सर्वजण उपस्थित या सर्वांचं पुन्हा एकदा मी मनस्वी असं स्वागत करतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत.